नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आता आपण तयारी केली आणि निघतो आपल्या हॉटेलवरती आणि आज आहे तुळशीच्या लग्नाचा दिवस। तर बाकी सगळा ब्लॉग तुम्हाला तुळशीच्या लग्नाचा दिसणार आहे, पण आपण हॉटेलवर जातो ते म्हटलं तुम्हाला सांगूया आणि मग जाऊया। तर आता आपल्या घरात कलर काम चालू झालेलं आहे आणि काय रूम दिसतंय यार, सिरियसली एक नंबर। तर तुम्हाला मी थोडंसं त्याच्यात मध्ये झलक दाखवतो रूमची। तर मला एक्सपोज करायचं नाही आपल्या घराचा लुक एवढ्यात, तरी पूर्ण रूम्सचा वगैरे जेव्हा पूर्ण कंप्लीट होईल तेव्हा फायनल फुल ब्लॉग येणार आहे घरावरती, पूर्ण डिटेल्ड ब्लॉग की आपल्याला किती खर्च पडला, काय झालं, आपण कसा कलर निवडला, कसा काय चूज केलं वगैरे सगळं 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 तुम्हाला दाखवणार मी। पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवले पाहिजेत। पण आता मी तुम्हाला एक झलक दाखवणार आहे कलरची, दाखवतो पण थोडं सबर ठेवा पूर्ण बघण्यासाठी। तर आता सगळ्यात पहिलं बाहेर जाऊया आणि त्यानंतर तुम्हाला दाखवूया, त्यानंतर तुळशीची तयारी काय काय आहे ते पण दाखवूया तुम्हाला। तर चला बघितलात, थोडीशी झलक बघून घ्या फक्त तुम्ही, बाकीचं सगळं नंतर। यांचा अजून तुळशीचा रंगच काढून संपत नाही बघा, की आज संपतलो आणि सुकतलो आज काय नाही, आज सुकणार नक्की 100%। सकाळी सकाळी शर्टाक लावून घेतलास कलर तो पुरे नाही झालो, आज 100% सुकणार। थोड्या बाप्पा बघा कसं दिसणार। यानं रात्री कलर हळद ठेवून गेलोय बघ, सुकले ब्रश का नाही बुडवून ठेवले इंटरपेंटमध्ये पाणी चलतो चल जाते मी भाई। एवढ्याशा गॅपीत बसणं खूप डिफिकल्ट काम आहे आणि हा बघा यांना कशी सीट एवढी जवळ घेऊन बसतो काय माहिती, आणि खूप वर पण घेऊन बसतो, मला ते जमत नाही यार। मला सिरियसली सीट खाली पाहिजे आणि अशी पूर्ण बॅक पाहिजे असते, तर मला फील येतो यार, कम्फर्ट एकदम गाडी चालवण्याचा जो फील आहे ना तो येतो। म्हणजे एक पोझिशन असते आपली गाडी चालवण्याची बघा, की हा भाई आपण इनोवा चालवतोय असं फील येतो। जो आपको दूंगा सर बढ़िया पेंट दूंगा, ये स्टेश में ही इसको पेंट करिए, ब्लैक में देखो कितना मस्त। बढ़िया पेंट है सर, इधर से भी देखो। और ये वाला खोलो, वो तीनों चारों साइड मेरे को देखता हूँ मैं, उसमें से कौन सी चाहिए वो। ये क्वालिटी अलग है और वो क्वालिटी अलग है, वो अलग है। ये क्वालिटी में है तो बताओ, ये क्वालिटी बहुत पतला है, इससे बेटर ये है, बहुत पतला है लेकिन वो नहीं चाहिए भैया, इससे बेटर ये है। क्यों पूछो, बोलो। जितने भी दुकानदार होटल वाले लेते हैं हमसे तो इस क्वालिटी में लेते, उठने बैठने में परेशान नहीं थी, गर्मी वो तो समझ गया मैं, वो तो समझ गया मैं, ये रहा। लेकिन ये भी मस्त जीन्स है, एक नंबर जीन्स है, आपको जोन सा अच्छा लगे वो रखो। ये तो चाहिए मेरे को, ये तो भाई ये तो अच्छा है क्वालिटी। फोल्ड कर देता हूँ। ही बघा ही पॅन्ट घेतली आपण 500 रुपयाला बसली आपल्याला बरोबर, एकच आवडली, त्यात बाकी सगळे बरे नव्हते यार। आपल्याला ही थोडीफार चांगली वाटली, क्वालिटी पण मटेरियलची मस्त होती, त्यामुळे 500 रुपयाला घेतली। आणि तो तसं द्यायला बघायला गेलं ना हसका लागला, तसं बघायला गेलं तर 2000 रुपयाला देत होता 5 पॅन्ट, म्हणजे 400 रुपयाने एक पॅन्ट देत होता। जर आपण 5चा सेट घेतो तर आपल्याला 5चा इथले म्हणजे कितीतरी पॅन्ट दाखवले तरी पण आपल्याला एकही आवडली नाही। आणि तसं पण तो रस्त्यावरचा माल होता, ठीक आहे आपण ही अशीच घेतली, म्हणजे हॉटेलमध्ये तो आता एवढा आला म्हणून त्याला पण बरं वाटायच्यासाठी आणि आपल्याला पण थोडं घालून बघायला एक्सपिरियन्स काय आहे तो। तसं काय आपण एवढा हायफायवाले घालत नाही, नॉर्मलीच घालतो, जसं की 1000-1500 एवढ्याच रेंजमध्ये, 1700-1800 पर्यंत, 2-3 हजाराने काय पॅन्ट घालत नाही आपण, खरं ते करूया। पण ही पण 500ला भेटली, मग घेऊया म्हटलं, ठीक आहे चालेल, सस्ती मजबूत टिकाऊ वाटली, बघूया आता याचा रिझल्ट कसा येतो ते, पण ही ठीक आहे चांगली वाटली मला। आणि आता हॉटेल बंद झालं आहे तर घरी जाऊया, तुळशीचं लग्न आहे त्याची तयारी करूया, बघूया। घरातल्यानी तर केली असणार, पण आपण पण अजून थोडीफार काय राहिली असेल तर ती पुरी करूया, थोडाफार आपला पण हात लागला पाहिजे ना यार कामाला। बघा हा परत यांना गाडी घेऊन गेला आणि सीट कुठच्या कुठे पुढे आणून ठेवला, बघा दाखवतो बघा, माझे पाय अडकतात हे बघा, दिसलं आपल्याला सीट लागते केवढी माहिती आहे मागे, बघा एवढी मागे लागते सीट, म्हणजे असा क्लच प्रेस झाला पाहिजे लांब पाय पोचून, तर ते मला कम्फर्टेबल वाटतं। सगळ्यांच्या घरी ना तुळशींना कलर काढलाय, मस्त मस्त छान छान काढलाय। आपल्या घरी आता दुपारी 12 कुठे
12:30ला मी हॉटेलमध्ये जायला गेलो आणि काढत होते किती वाजता माहिती आहे, 1-2 मी 2 वाजता घरी आलेलो मध्ये. तर 2 वाजता सुद्धा कलर काढत होते आपल्या घरी. काका आपला 2 वाजता कलर काढत होता. तर बघा आपल्याजवळ तुळशीच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे. कलर बिलर पण पूर्ण झालेला आहे तुळशीचा आणि रांगोळी बिंगोळी पण मस्त घातलेली आहे बघा. एकदम छान कलर मारला, एकदम स्मूथ. तर हे बघा, हे का बांधतात ना ते मला माहिती नाही. आपण आईला तुम्हाला विचारून सांगूया हे असं का बांधतात ते. पण हे आवळे, त्यानंतर हे काय म्हणतात ते, दिंड्याची काठी. हा, दिंड्याची काठी आहे, मांग्याची काठी आहे. हा, त्याला खूप घालतात. आणि ह्या ही होडी, पान होडी. पण ही होडी कशा? राजाराणीची होडी. राजा राणी म्हणजे कृष्ण याची तुळस आणि कृष्णाची होडी. ती नांगर होडी. ही साधी होडी, खास होडी. तर हे सगळं आपण लहानपणी कधी विचारलं नाही, आता ब्लॉग साठी म्हणून विचारतोय. जे जेव्हा लहानपणी जाणून घेतलं पाहिजे होतं ते जाणून घेतलं नाही, आता आपण जाणून घेतोय हे सगळं. पण मला सगळ्यात जर कोणती ही अशी फुलं वगैरे लावतात आणि हे ऊसाचा आहे काय, हे ऊसाचा आहे ना, हा ऊस आहे लावलेला. तर या ऊसाच्या याला पानांना बांधलेली आहे होडी वगैरे. पूर्ण तुळसला रंगवणारा मी रंगवता मला येत नाही बघा. तुळस एक नंबरच झाले. आज नवरा कोण बनणार आहे जरा पटकन सांग. तुळशीचा नवरा कोण? बाबू तू नवरा बनतोय होय? जर मला सगळ्यात कोणती गोष्ट आवडली असेल तुळशीच्या कलर मध्ये तर हा बघा, हा स्वस्तिक आहे. याला बाहेरनं आउटलाईन जी केली आहे ना ब्लॅक मध्ये तीच जबरदस्त वाटते. आणि बाकी ओम भारी आहे, ओम बघ. हा तोच ओम आणि हा स्वस्तिक दोन्ही पण भारी वाटतायत. हा पण ओम छान वाटतो इकडेचा. हा बघ मस्त दिसतो, एक नंबर छान. आणि ही रांगोळी तुळशीची काढली आहे बघा. मस्त मस्त रांगोळ्या काढल्यात आणि छान कलर पण एकदम बारीकाईने केलाय बघा. कृष्णाला सुद्धा मस्त कलर दिलाय वगैरे. तसं बाबू तू काय काय केलंस? बाबूने हातोडी मारली तुळशीवर. तोडायची नव्हती सोनू तुळस. तर अजून सुद्धा काय काय काम चालू आहे आणि आमचा भटजी हळूहळू काम एक एक करतोय बघा. फुलं बांधतोय, त्यानंतर काय काय करतोय, बिचारा करतोय काम पहिल्यांदा. काहीतरी करू दे. आणि सिम्बा बघा ढेंग अडकलंय, काय करतोय सिम्बा? अरे मूर्खा, इतक्या पण तुका कळणार नाही जाड्या. तर ते बघा फटाक्यांचा आवाज पण बघा. लोकांजवळ मला वाटतं लग्न लागली, पण आपल्याकडे थोडंसं लेट असतं कारण खालच्या घरात आपल्या तुम्हाला माहिती असेल मामाचं म्हणजे पप्पांच्या मामाचं घर आहे. तर तिकडे सुद्धा लग्न लागल्यानंतर मग आपल्याजवळ लग्न लागणार आहे. मग ते आपल्याजवळ येतात म्हणजे आपणच घरातल्या घरातच लावतो लग्न ना, त्यामुळे ते आल्यानंतरच आपण लग्न लावतो. तर आपण पहिलं त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यानंतर ते येणार आणि मग आपण लग्न लावणार. अजून आपण मेणबत्त्या वगैरे लावल्या नाही आहेत, मेणबत्त्या वगैरे पण लावायच्या आहेत, पणत्या वगैरे पण ठेवायचे आहेत. हे सगळं आता करणार आहोत. तर आता हॉटेलवरती मम्मी गेली आहे, मी थांबलोय घरी. मम्मी म्हणाले की आज यावर्षी तू थांब घरी. मागच्या वर्षी मी थांबलेलो, म्हणजे मागच्या वर्षी मी गेलेलो हॉटेलवरती, मम्मी थांबलेली घरी. तर असं नको, मला म्हणाले 1 वर्ष तू थांब म्हणून. ठीक आहे, यावर्षी आपण आहोत तुळशीच्या लग्नासाठी घरी. आणि आता परत काका पण येईल, काकी पण येईल. जी काकी कामावरती गेलेली तिला आणायला गेलाय काका, त्यामुळे काय थोडासा त्याला लेट झालाय. आणि हा बघा मग काका कुठे गेला? बाबा कुठे गेला तुझा? तो घरी. मम्मीला आणायला ना कुडावरून? कुडावरून आणणार ना तिला? मग तेच तर सांगतोय. यस. तर आता याला फटाके पण आणायला जायचंय, रडतोय फटाक्यांसाठी. तर याला पण फटाके आणून देऊया पटापट जाऊन. तर आपल्या जवळचं तुळशीचं लग्न बघायचं असेल तुम्हाला, कसं लावतो आपण आणि कोण कोण असतात आणि कसं कसं आपण म्हणतो, आपणच म्हणतो, आपणच हे करतो, तुळशीचं लग्न लावतो. भटजी वगैरे काही येत नाही आपल्याजवळ. लोकांजवळ इतर ठिकाणी भटजी येतात असं मी ऐकलंय, बघितलंय पण. तर बघूया आता. खोर घेतलेलं ते डंपर टायरवर हे होय. तर ठीक आहे, बघूया पुढे. बघा ब्लॉग म्हणजे तुम्हाला दिसेलच सगळं. बॅटरी घ्या. मग हे का वाटत नाही मच्छून? मामाकडे लावायला अगरबत्ती नको. तोडला ना बघा कितके चैनी. ते ताकद आली त्याला, खूप ताकद आली होती. मम्माला घाबरवला. तर आता आपण झालोय सगळे रेडी आणि चाललोय आजीच्या घरी, म्हणजेच आपल्या पप्पांच्या मामाच्या घरी, खालच्याच आपल्या घरी, जे की बाजूलाच आहे. तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल, तुम्हाला माहिती असणार. तर त्या घरी चाललोय आपण, कारण तिकडच्या घरची आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे. कारण तिथे फक्त 2च माणसं राहतात, तर त्यांना मामा आम्ही, तर त्यांना दोघांना कसं आपला पण सपोर्ट आहे, आपल्याला त्यांचा सपोर्ट आहे, म्हणून आपण एकत्र पूजा वगैरे करतो. सगळंच काम एकत्र करतो, तुळशीची पूजा वगैरे सगळंच, गणपती वगैरे सगळं एकत्र.
तर त्यासाठी आता आपण सगळेजण घरातले बोलेरो घेऊन चाललोय, कारण इकडच्या रस्त्याने पायवाटेने काय झालंय माहितीये, पूर्णपणे सगळीकडे चार वाढली आणि चारीतनं रात्रीचं जाणं खूप रिस्की आहे आणि खूप वाढली, एवढी वाढली आहे. त्यामुळे म्हणून आता आपण बोलेरोने जातोय. बोलेरो कशी आपली ऑफ रोडर आहे, कुठे पण घुसू शकते, तुम्हाला तर माहिती आहे, चारीतनं पण जाईल या सुद्धा. मांजरा येतात ना लोकांची, सगळ्यांची मांजरा 4-5 विचार व्हायच्या नाही गो, सगळी बालटी उकडी करतो. वाघ काय रे, मोठो वाघ काय ता बोकोतो असो सफेद ढवळो इतको. बरोबर 1 मिनिटात आम्ही येऊन पोचलो मामाच्या घरी. बघा पण चार वाढली आहे सगळीकडे, इकडे चालायला नको असं झालेलं आहे, पूर्ण सगळीकडे चार वाढली आहे. असा मागे जागा तुका जाऊ, ते बघा इकडे पूर्ण 4 वाढली आहे, सगळीच 4 वाढली आहे. मामाने यावेळी मला वाटतं ना ग्रास कटरच लावला नाही, आपल्याला गाडी थोडीशी पाठी करून लावायला पाहिजे. चला सोनू उतरा, जाऊया, काची वर कर, उठ मान काढ. अरे बघा हे आहे आमच्या पप्पांच्या मामाचं घर, म्हणजे आमच्या आजोबांचं, आजोबा मामा त्यांचं घर. हे बघा इकडे माणसं आहेत बघा, बडबड चालूच आहे. अरे असं काय खातोय, खाल्यात लगेच हिसवाटी तो हिसवाटी. पाणी असा करा तर पाणी मारे. तर आमचा सोहर उभा राहतोय बघा लग्नाला. सोहरचं लग्न आहे, हा सोहरचा बाबा, सोहरची मम्मी इकडे आहे. सोहरचं लग्न ठरलंय, सर्वांनी लग्नाला या. मामा माळे देता हातात, तिकडचो मामा नाही इकडचो मामा देता माळे. चला चलता ठेव, तुझ्या हातात ठेव. गोविंदा गोविंदा तो गोविंदा दिसता गोविंदा गोविंदा. आता इकडच्या करायला घातला, आता लग्नात सुरुवात. बाबू चप्पल काढून या, उभा राहा. तुझ्यासोबत टाकायला अरे तू नुसतं उभा राहा. हे सोन्या हातात देणार का काय, तो एक करून टाकणार. चला 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 पटपट. लक्ष्मी कौस्तुक पारिजात सुरा. तू घातल्यास तरी चालता, त्याचा हात लागलो ना. चुरमुले घ्या, चुरमुले घ्या. बसा तो जल्दी
हो तो बघ अरे लांब जाऊ मोबाईल ऐकलंस का दिसतंय? दाखव दाखव आता दाम दाखव वाजवणार गाडी आहे नाही 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 पडणार नाही. उलटा आला कसा आता बघ हा पहिला. आता दाखव. ए पडशील पडशील हे बघ. बघ आता वर बघ. बघा तर बघितला तुम्ही आता आपल्या तुळशीचं लग्न कसं झालं ते आणि कशा प्रकारे पार पडलं ते. आणि दोन्ही घराचे तुळशीचे लग्न तर तुम्ही बघितलं आपण कशी करत होती आपल्या मामाच्या घरी वगैरे, हे सगळं तुम्ही बघितलं असाल. आणि आता आपण चाललोय आपल्या हॉटेलवरती. बरोबर वाजलेत रात्रीचे 5:30. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.